आज एवढं मी तयार होऊन कुठं चाललो चला मी सांगतो तुम्हाला. जय महाराष्ट्र मित्रांनो. सकाळी सगळ्यात पहिले मस्त दाढीले कट मारायला गेलो आणि बड्यापैकी सेटअप झाला आपला. मग मला कॅन्डी आणि बंपरले भेटायला जायचं होतं. ह्या दोघाले भेटून मी पुरे 70 दिवस झाली यायला भेटलो नव्हतो. मग दादाच्या घरी दिसली मला थार, कारण की गौरीले थार गाडी लय पसंत आहे. आणि मेन म्हणजे आज संध्याकाळी मला एका ठिकाणी जायचं होतं, म्हणजे आपला माणूस म्हणजे आपले शिवदादा, कारण की शिवदादाच्या दुकानाचं आज ओपनिंग आहे आणि दादानं तर टाकलाय सलूनचं दुकान. मग दादाची आई म्हणे रोशन तू आला का रे म्हणे. मी म्हटलं हो, कारण की आपल्या घरचा कार्यक्रम तर आपल्याला याच लागते. तेवढ्यात माझे मित्र म्हणते मला इथं कटिंग करू का रे म्हणते. म्हटलं थांब ना थोडा ओपनिंग तर होऊ दे. शेवटी तो टाइम आला होता आणि आजीच्या हातानं दुकानाचं उद्घाटन केलं. मग शिवदादाचं आम्हाला स्वागत बी करायचं होतं. मग दादाचं बळ्यापैकी आम्ही स्वागत केलं. मग इथं मी सगळ्यांसंग भेटलो, कारण की इथं वाजले होते 10 आणि आम्हाला जायचं होतं जिम मध्ये आणि 10:30 वाजता पोहोचलो. मग मी जिम मध्ये आज मायावाला शोल्डरचा वर्कआउट डंबल प्रेसचे घेतले 4 सेट. दुसरी एक्सरसाइज मशीन साइड लेटर याचे पण घेतले आपण 4 सेट. तिसरी एक्सरसाइज डंबल फ्रंट लेटर याचे घेतले 4 सेट. आणि चौथी एक्सरसाइज म्हणजे रिअल डेल आणि याचे पण घेतले आपण 4 सेट. आणि पाचवी एक्सरसाइज आहे आपली डंबल शरक, याचे पण घेतले आपण 4 सेट. आणि 2 एक्सरसाइज घेतले आपण काफ साठी आणि त्याचे पण घेतले आपण 4 सेट. आणि सध्या तर आपली रिकव्हरी फास्ट होऊन राहिली. शोल्डर मध्ये खतरनाक पंप दिसू राहिला, पाहूनच घ्या. आणि रात्रीचे वाजले ते पुरे 11:30 आणि घरी पोहोचलो. मग बळ्यापैकी मीनं जेवण केलं आणि आजचा ब्लॉग मी इथंच खतम करतो. भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.